Good evening, student. In this video, we will try to learn about the various disorders mentioned by NCERT in the chapter Digestion and Absorption. So let's start with our video lecture. The most common disorder which affect the gastrointestinal tract is inflammation. जी सगळ्यात कॉमन कंडिशन आहे जी गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकला अफेक्ट करते ती आहे इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन म्हणजे सूज येणे. दिस इन्फ्लामेशन कॅन बी ड्यू टू एनीथिंग. इट कॅन बी ड्यू टू इन्फेक्शन of bacteria, virus or parasites such as worms, in which we can have roundworm, hookworms, threadworms, pinworms, etc. गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकला सूज येणे ही सगळ्यात कॉमन डिसऑर्डर आहे आणि ही सूज कशाहीमुळे येऊ शकते. हे एक तर इन्फेक्शनमुळे असू शकते, बॅक्टेरियाच्या, व्हायरसच्या किंवा पॅरासायटिक वर्म्सच्या, ज्याच्यामध्ये आपल्याकडे राऊंड वर्म्स, हुकवर्म, थ्रेडवर्म किंवा पिनवर्म असे कुठलेही वर्म्स आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकला अफेक्ट करू शकतात. किंवा हे फूड पॉयझनिंगमध्ये पण होऊ शकतं किंवा हे ऑटो इम्यून पण असू शकतं. सो इन्फ्लामेशन येणं ही सगळ्यात कॉमन डिसऑर्डर आहे आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकची. whenever we want to say that gastrointestinal tract is suffering from inflammation, we have to use the suffix itis. जेव्हाही आपल्याला म्हणायचं असेल की गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकवर सूज आली तेव्हा आपल्याला त्या शब्दाच्या मागे जर आयटिस असं लिहिलेलं असेल तर आपल्याला समजून जाईल की त्या पर्टिक्युलर पार्टवर सूज आली. लेट्स से फॉर एक्झाम्पल की इफ यू वॉन्ट टू से की द स्टमक इज इन्फ्लेम्ड देन द वर्ड फॉर स्टमक इज गॅस्ट्रम. सो स्टमकचं इन्फ्लामेशन, स्टमकला शब्द आहे गॅस्ट्रम. सो वी हॅव टू राईट गॅस्ट्रायटिस. गॅस्ट्रायटिस इज द इन्फ्लामेशन ऑफ स्टमक. Similarly, if you want to say कि small intestines are suffering from inflammation, so for small intestine, the word is enteron and the suffix is itis. So enteritis means the inflammation of small intestine. Similarly, large intestine, the word is colon. सो आयटिस सफिक्स लावल्यानंतर ते होऊन जाईल कोलायटिस. कोलायटिस इज द इन्फ्लामेशन ऑफ लार्ज इंटेस्टाइन. वी कॅन ॲक्च्युली कंबाईन द वर्ड्स ऑल्सो. इफ यू वॉन्ट टू से की द स्टमक अँड स्मॉल इंटेस्टाइन आर इन्फ्लेम्ड, सो गॅस्ट्रम अँड एंटेरॉन इज इन्फ्लेम्ड. सो वी कॅन राईट गॅस्ट्रो एंटेरायटिस. नाउ इफ यू वॉन्ट टू से की होल ऑफ द GIT इज इन्फ्लेम, म्हणजे तीनही याच्यावर सूज आलेली आहे, स्टमकवर पण, स्मॉल इंटेस्टाइनवर आणि लार्ज इंटेस्टाइनवर. देन इन दॅट केस वी कॅन राईट गॅस्ट्रो एंटेरोकोलायटिस, म्हणजे स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन आणि लार्ज इंटेस्टाइन तीनहीवर सूज आली आहे. सो दिस इज द मोस्ट कॉमन डिसऑर्डर ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टम. The next disorder mentioned by NCERT is indigestion. There can be various reasons for indigestion as mentioned by NCERT. It can be due to decreased enzyme production, or it can be due to food poisoning, or it can be due to overeating, or it can be due to spicy foods. जास्त मसाल्याचं खाल्ल्याने पण इंडायजेशन होऊ शकतं. बट द मेन रिझन ऑन विच NCERT हॅज आस्क्ड द क्वेश्चन सो मेनी टाइम इज एन्झायटी.
याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे आता, याच्या पहिले पण आणि आता पण येईल, की इनडायजेशनचं एक कारण असू शकते एन्झायटी. एन्झायटी असलेल्या माणसाला इनडायजेशन हे होऊ शकते. इनडायजेशनमध्ये आपल्याला खूप सारे सिम्पटम्स लक्षात येतील, जसं घशाशी आंबट पाणी येणे, पोट फुगीर वाटणे, जीव मळमळ करणे. ओके, दॅट इज नॉशिया. ऑल these symptoms together constitute the indigestion of food. सो ही पण एक महत्त्वाची डिसऑर्डर आहे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकची. द थर्ड डिसऑर्डर मेन्शन बाय NCERT इज जॉन्डिस. नाउ रिमेंबर, जॉन्डिस इज नॉट अ डिसीज, इट इज अ सिम्पटम. Any disease which can affect the liver and the metabolism of bile in the body can produce jaundice. Jaundice is yellow discoloration of skin, eyes and the mucous membrane of body. पण जॉन्डिस हा एक डिसीज नाही आहे. कुठलाही डिसीज जो लिव्हरला आणि बाईलच्या मेटाबॉलिझमला अफेक्ट करत असेल त्याच्यामध्ये जॉन्डिस हे सिम्पटम आपल्याला दिसेल, म्हणजे येलो डिस्कलरेशन दिसेल आपल्याला स्किनचं, म्युकस मेम्ब्रेनचं आणि आईजचं. सो इन्फ्लमेशन ऑफ लिव्हर इज कॉल्ड ॲज हिपॅटायटिस. हेप्टम म्हणजे लिव्हर, हिपॅटायटिस म्हणजे इन्फ्लॅमेशन ऑफ लिव्हर. आणि ड्यू टू इन्फ्लॅमेशन ऑफ लिव्हर बाईलचं जे मेटाबॉलिझम होतं ते बिघडून जातं, अँड धिस बाईल विच विल कंटेन बिलिरुबिन ॲज अ ब्रेकडाऊन पिगमेंट ऑफ हिमोग्लोबिन विल गेट ॲब्सॉर्ब्ड इन टू ब्लड सर्क्युलेशन. या बाईलमध्ये जे बिलिरुबिन नावाचं हिमोग्लोबिनच्या मेटाबॉलिनचं ब्रेकडाऊन प्रोडक्ट असेल ते ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि त्याच्यामुळे स्किनवर येलो डिस्कलरेशन येतं. देर आर 3 टाईप्स ऑफ जॉन्डिस. प्री हिपॅटिक म्हणजे लिव्हरच्या पहिलेचे, हिपॅटिक म्हणजे लिव्हरला असोसिएट असलेले, आणि पोस्ट हिपॅटिक कॉजेस ऑफ जॉन्डिस म्हणजे लिव्हरच्या नंतरचे कारणं जॉन्डिस होण्याचे. पण आपण इतक्या डिटेलमध्ये याच्याबद्दल बोलू नाही. जॉन्डिस हे एक सिम्पटम आहे ज्याच्यामध्ये येलोइश डिस्कलरेशन होईल, ऑफ स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. तुम्हाला आईजवर पण दिसू शकतात, नेल्सवर पण दिसू शकते हे डिस्कलरेशन. सगळ्या इकडे बॉडीमध्ये येलोइश डिस्कलरेशन होईल. ओके, आणि बिलिरुबिन हे विल गेट ॲब्सॉर्ब्ड इन ब्लड. Clear? But it is not a disease, it is only a symptom. The next disease which is mentioned by NCERT is vomiting. Vomiting is throwing out of the content of stomach by reverse peristalsis. Vomiting म्हणजे जो काही स्टमकचा कंटेंट असेल तो उलट्या पेरिस्टाल्सिसनी बाहेर फेकणे म्हणजे वॉमिटिंग. Now the peristalsis happens in a particular direction. पेरिस्टाल्सिस जी होते ती इसोफॅगसमधून फूड स्टमकमध्ये नेते, स्टमकमधून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणि नंतर लार्ज इंटेस्टाईनमध्ये. पण ही जर पेरिस्टाल्सिस उलटी झाली म्हणजे त्याची डायरेक्शन जर रिव्हर्स झाली तर मग स्टमकमधलं कंटेंट इसोफॅगसमधून मग तोंडामधून बाहेर येईल. अशा गोष्टीला आपण वॉमिटिंग म्हणतो. वॉमिटिंगच्या आधी सहसा जीव मळमळ करते, त्या जीव मळमळ करण्याला शब्द आहे नॉशिया. नॉशिया म्हणजे जीव मळमळ करणे. क्लिअर? देन द नेक्स्ट डिसीज इज कॉन्स्टिपेशन. Decrease frequency of stool passing. Is called as constipation. Most of the people suffers from constipation who do not consume high fibrous diet. ज्याही लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो मॅक्झिमम टाईम ते लोक एक तर हाय फायब्रस डाएट घेत नाहीत किंवा ते पाणी भरपूर पित नाही. ओके,
आपण पहिलेच बोललो होतो की आपल्या डाएटमध्ये जो सेल्युलोसिक पार्ट आहे, द फायब्रस पार्ट ऑफ आवर डाएट विल होल्ड वॉटर इन लार्ज इंटेस्टाइन. दॅट वॉटर विल मेक fecal matter soft, and that soft fecal matter can get easily passed in the ejection process or defecation process. पण जे लोक समजा पाणी कमी पितात किंवा त्यांच्या डाएटमध्ये फायबर्स जास्त नाही आहेत, सेल्युलोसिक पदार्थ जास्त नाही आहेत, लोकांमध्ये जे लार्ज इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ॲब्सॉर्ब झाल्यामुळे त्यांचं फिकल मॅटर हार्ड होऊन जातो आणि अशा लोकांना बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आणि त्यांची मोशन पास करण्याची फ्रिक्वेन्सी जी असते ती कमी होऊन जाते. टू अवॉइड कॉन्स्टिपेशन वी हॅव टू टेक अ फायब्रस डाएट प्लस वी हॅव टू ड्रिंक अ प्लेंटी ऑफ वॉटर. काही मेडिसिन्स पण आहे जे आपण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पाहतो, जसं पेट सफा किंवा कायम चूर्ण किंवा धरती योग, ह्या ॲडव्हर्टाईज तुम्ही बघितल्या असतील. याच्यामध्ये फायबर कंटेंट प्रोव्हाइड केले जातात. हे फायबर आपण जेव्हा घेतो तेव्हा ते अनडायजेस्टेड आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये चालले जातं. तिथे जाऊन ते पाणी होल्ड करून ठेवतात आणि त्यांनी फिकल मॅटर कसं बनतं, सॉफ्ट बनतं. तर अशामुळे कॉन्स्टिपेशनमध्ये त्याच्यामुळे रिलीफ भेटतो. सो याच्याच उलटं जर आपण बघितलं तर देन इन्क्रीज फ्रिक्वेन्सी ऑफ पासिंग मोशन इज कॉल्ड ॲज लूज मोशन. इन्क्रीज फ्रिक्वेन्सी ऑफ मोशन, स्टूल पास करण्याची फ्रिक्वेन्सी जर वाढली तर आपण त्याला लूज मोशन म्हणतो. लूज मोशनचे पण खूप कारणं असू शकतात. इट कॅन बी ड्यू टू इन्फेक्शन ऑफ बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅरासाईट, और इट कॅन बी ड्यू टू फूड पॉयझनिंग. कुठल्याही कारणांमुळे लूज मोशन होऊ शकते, बट मॅक्झिमम टाईम इट इज ड्यू टू इन्फेक्शन. लूज मोशनमध्ये द पर्सन विल थ्रो आउट द वॉटरी फिकल मॅटर. ओके, जे लूज मोशनमध्ये पर्सन असेल त्याला वॉटरी स्टूल पास होतील आणि या वॉटरी स्टूल पास झाल्यामुळे द पर्सन विल सफर फ्रॉम डिहायड्रेशन. इफ अ पर्सन इज सफरिंग फ्रॉम वॉटरी स्टूल अलॉंग विथ म्युकस अँड ब्लड, देन दॅट पर्टिक्युलर कंडिशन इज कॉल्ड ॲज डिसेंट्री. सो इन लूज मोशन देर इज ओनली वॉटरी स्टूल्स, but if these watery stools are associated with mucus plus blood, then that particular condition is called as dysentery. So these are all the diseases mentioned by NCERT in this chapter. Here we are resting our chapter as we have completed all the points regarding the digestion and absorption. Some of the extra points which are remaining we can cover it into the extra videos, but this is all about the chapter digestion and excretion. Now from the next video we'll start a new chapter. Thank you.